हॅलो, नमस्कार. आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मी आज करत आहे सीधा कट, जो आपण केसांना सेट करायचं बोलतो किंवा सरळ केस करायचं बोलतो. कोई बोलता है मतलब सिंपल कट बोलता है, ऐसा मतलब सीधा कट करेंगे हम लोग. तर आता मी गाईडलाईन बनवून घेतलेली आहे आणि त्याच गाईडलाईन बरोबर मी केस कट करून घेते. मी केसांना पाणी मारून घेतलेलं आहे आणि मागच्या साईडकडून बीचमधून भांग पाडलेला आहे आणि त्याच भांगामधून ह्या साईडकडून आणि राईट लेफ्ट साईडचे थोडे थोडे केस घेऊन अशी प्लेट बनवून त्याला कट केलेलं आहे. आणि कट करून मग आता व्यवस्थित त्याचे बघायचं की खालीवरी आहेत की नाही चेक करायचं. आणि मग त्याच गाईडलाईन बरोबर आपल्याला हे सर्व केस कट करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकतात, मी ती चेक करते की ते केस बरोबर दोन्ही उंगलीच्या मध्ये घेऊन असं आपण एकदम स्ट्रेट खिचून बघायचं आणि ते मग आपल्याला कळतं की खालीवर या मागं पुढे आहेत का कसे ते. तर आता मी राईट साईडचे घेत आहे केस थोडे थोडे, आणि ते जे कट केलेले आहेत त्यातले थोडे घेतलेले आहेत केस आणि त्या कट केलेल्या केसाबरोबर हे कट करून घ्यायचे. तुम्ही बघू शकतात की मी ते कट केलेले केस आणि ते पलीकडले राईट साईडचे केस थोडे घेऊन ते केस कट केलेले आहेत. आता असं करत जे पण केस आहे ते असे थोडे थोडे घेऊन एकदम दमाने शांत पद्धतीत कट करायचा आणि जास्त वेळ लागत नाही हा कट करायला. पातळ केस असेल तर एक 5 मिनिटात कट करून घेता येतं आणि जरा थोडे दाट हेवी केस असेल तर थोडे प्लेट्स पातळ घेऊन म्हणजे असे थोडे थोडे केस घेऊन आपण ते कट करू शकतात. तर असे 10 मिनटं जाईल जे नवीन असतील त्यांच्यासाठी. आणि तुम्ही बघा, हे मी राईट साईडचे केस कट करून घेतलेले आहेत जे की इक्वल दिसतात आपल्या गाईडलाईनमुळे. सेम राईटचे जसे केस कट करून घेतले तसेच लेफ्ट साईडचे पण कट करायचे आहेत. जे केस कट केलेले आहेत ना त्यातली एक थोडीशी गाईडलाईनसाठी केस घ्यायचे आणि मग जे केस कट करायचे आहेत त्याला दोन्हीला मिक्स करून त्या केसांबरोबर कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात, मी कट केलेले केस थोडे घेते आणि जे कट करायचे आहेत ते थोडे घेते आणि मग ती गाईडलाईन आपल्याला प्रॉपर दिसते आणि मग त्याच्याबरोबरच आपण हे केस कट करून घ्यायचे. बघू शकतात आपण राईट साईडचे केस झालेत कापून. सेम आता लेफ्ट साईडचे सेम गाईडलाईन काढायची आणि पूर्ण केस कापून झाल्यानंतर कंगीमध्ये केस पकडून चेक करायचं की आपले केस बरोबर आहेत की मागं पुढे झालेले आहेत. आता हे बघा, थोडेसे केस घेते आणि थोडे बाकी आहेत कट करायचे. ते जे कट केलेले आहेत ते पकडले थोडेसे आणि हे कट करायचे आहेत थोडे. तर तुम्ही बघू शकता तिथं गाईडलाईन आहे आणि त्या गाईडलाईन बरोबर कट झाले केस. आता सेम तीच पद्धत असं छान सुंदर आणि केस पण गळायचे कमी होतात. असं जर कोणाला जास्त फॅशनमध्ये केस कट करायला नसेल आवडत तर हे आपला सीधा सिंपल कट करू शकतात. पण कधीही केस खालचे कापून टाकलेलेच चांगलं असतात, कारण त्याच्यामुळे केस गळत नाहीत आणि गुंता होत नाही. तुम्ही बघू शकतात केस कसे छान वाटायला लागलेत, बाउन्सी बाउन्सी वजनदार. आणि खालचे एकदम नोकी कशी पातळ झालेली असते आणि पातळ झाल्यामुळे ते बरोबर नाही वाटत असं सोडायला. तर ते खालचे शेंडे कधी पण कापून टाकायचे, पण कापून टाकल्यानंतर कसं केस गळत नाहीत आणि गुंता होत नाही.
आणि आपल्याला बघायला पण छान वाटतं समोरच्याला. थोडी पर्सनॅलिटी कशी चांगली दिसते. जर तुम्ही केसाची खालची सेंडी तशीच पातळ ठेवली तर ते एक वेगळंच नजरेने बघतात लोक. तर आपण बघू शकतात हे आपला सीधा सिंपल कट कापून झालेला आहे. आणि तुम्हाला कसा वाटला कट नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. कोणाला काही क्वेश्चन असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकतात, मी आन्सर देईल. थँक्यू.